मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठा शत्रू कोणता असेल तर तो म्हणजे अज्ञान, आणि सर्वात मोठी शक्ती असेल तर ती म्हणजे ज्ञान. ज्ञानेश्वरीच्या अध्याय 4 मधील ओबी 101 ते 150 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानप्राप्तीचा खरा मार्ग सांगतात. श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य श्रद्धा, नम्रता आणि सेवाभावाने गुरुकडे जातो तो खरे ज्ञान प्राप्त करतो. हे ज्ञान मिळाल्यानंतर मनुष्याच्या मनातील शंका, भीती आणि अज्ञान हे दूर होतात. ज्ञानाची अग्नी इतकी शक्तिशाली असते की ती भूतकाळातील कर्माचे बंधनही नष्ट करू शकते. म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात, उठ अर्जुना, अज्ञानातून बाहेर ये आणि ज्ञानाच्या मार्गावरती चाल. आता आपण या ओवीतील दिव्य आणि जीवन बदलणारे विचार समजावून घेऊयात. तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले, भोग्य जात. त्याने विश्व पाहिले नाही तरी ते पाहिल्याप्रमाणेच आहे. काहीही न करता सर्व काही केल्याप्रमाणेच आहे व योग्य वस्तूंचा उपभोग न घेताही त्या भोगल्याप्रमाणेच आहेत. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व झाला, अंगेची तो. एकाच ठिकाणी तो बसून असला तरी तो सर्वत्र गेल्याप्रमाणेच आहे. फार कशाला तो विश्वरूपच झालेला असतो. जया पुरुषांच्या ठाई, कर्माचा तरी खेद नाही, परी फलापेक्षा काही संचरे नाम. ज्या पुरुषाला कर्माविषयी कंटाळा नसतो, परंतु कर्माच्या फळाची ज्याला थोडी सुद्धा अपेक्षा, कानी हे कर्म मी करीन, अथवा आदरिले सिद्धी नेन, येणे संकल्पे हि जयाचे मन विटाळेना. किंवा मी हे कर्म करीन अथवा आरंभिलेले पूर्ण करेल या कल्पने सुद्धा ज्याचे मन विटाळले, ज्ञानाग्नीचे निमुखे, जेने जाळली कर्मे अशेखे, तो परब्रह्मची मनुष्य बेखे ओळख तू. ज्ञानरूपी अग्नीच्या मदतीने ज्याने सर्व कर्मे जाळून टाकलेली आहेत तो मनुष्याचे रूप घेतलेला प्रत्यक्ष ब्रह्मच आहे असे तू समज. जो शरीरी उदासू, फळभोगी निरासू, नित्यता उल्हासू होऊनी असे. तो शरीराविषयी उदास असतो, फळाच्या उपभोगाची त्याला इच्छा नसते असे असूनही ज्याच्या मनामध्ये अखंड जो संतोषाचा गाभारा, आत्मबोधाची ओघरा, पुरे नमनेची धनुर्धरा आरोहिता. हे धनुर्धरा अर्जुना, तो संतोषाच्या गाभाऱ्यात जेवत असता आत्मबोधाच्या पक्वानाला पुरे असे कधीच म्हणत नाही. कैसे अधिकाधिक आवडी, घेत महासुखाची गोडी, सांडोनी आशा कुरुंडी, अहम भावेसी. अहंकाराच्या वृत्तीसह आशेचा बळी देऊन नित्य वाढणाऱ्या आवडीने परमानंदाची रुची तो कितीतरी घेत असतो. मनोनी अवसरे जे जे पावे, कितेनेची तो सुखावे, जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. म्हणून वेळेनुसार जे जे मिळेल त्यातच तो संतुष्ट असतो. त्याला आपले आणि परके असा भेदभाव नसतो. तो दिठीचे पाहे, ते आपणची होऊन जाये, ऐके ते आहे तुझी चाहना. तो जे दृष्टीने पाहतो ते तो स्वतःच होऊन जातो, अथवा कानाने जे ऐकतो तेच तो
झालेला असतो. चरणी हन चाले, मुखे जे बोले, ऐसे चेष्टा जात ते तुले, आपण चिजो. पायाने जे चालतो, तोंडाने जे बोलतो, याप्रमाणे जितक्या म्हणून तो क्रिया करतो त्या तो स्वतः झालेला. हे असो विश्व पाही, जयासे आपण पे वाचुनी नाही. आता कवन ते कर्म काही, बाधित ते. एवढेच नव्हे तर तो हे विश्व आपणापेक्षा वेगळे आहे असे मानतच नाही. मला सांग, आता त्याला कर्म ते कसले, ते त्याला कसे हा मत्सरू जे थोपचे, ते तुले नुरेची जे आदूचे. तो निर्मत्सरू काय म्हणीचे, बोल बरे. ज्यापासून मत्सर उत्पन्न होतो ते द्वैतच त्याच्या ठिकाणी उरलेले नसते. तो निर्मत्सर आहे हे काय शब्दांनी बोलून दाखवले पाहिजे. म्हणून सर्वांपरी मुक्तो, तो सुकर्माची कर्मरहितो. सगुण परी गुणातीतो, एथ भ्रांती नाही. म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे, कर्म करत असतानाही कर्मरहित आहे व गुणयुक्त असूनही गुणातीत आहे, यात संशय नाही. तो देह संगे तरी असे, परे चैतन्यासारखा दिसे. पाहता परब्रह्माचे निकसे, चोखाळू भला. तो देहधारी तर असतो पण चैतन्यासारखा दिसतो. परब्रह्माच्या कसोटीने पाहिले तर तो शुद्ध आहे असे आढळून येते. ऐसा ही परी कौतुके, जरी कर्मे करे यज्ञदिके. तरी ती लया जाती निषेखे, तयांच्या ठाई. असे असूनही त्याने कौतुकाने यज्ञाधिक कर्म केली तरी ते सर्व त्याच्याच ठिकाणी लय पावतात. अकाळींचे आपले जैशी, उर्मिवीन आकाशी. हरपती आपेशी, उदयली शांती. आकाशात अकाली आलेले ढग ज्याप्रमाणे आपला जोर न दाखवता आले तसे आपोआप जागच्या जागी विरून जातात. तैशी विधी विधाने विहिते, जरी आचरे तो समजते. तरी ती ऐक्य भावे ऐक्यांते, पावतीची का. त्याचप्रमाणे वेदांनी सांगितलेली सर्व विहित कर्म यथासांग करतो तरी त्याच्या ठिकाणी द्वैत भावना नसल्याने ती कर्म ऐक्यातच लीन होतात. हे हवन मी होता, काही यज्ञ हा भोगता. एसिया बुद्धीसी नाही भिन्नता, म्हणून या. कारण हे ब्रह्मरूपी कर्म आणि ते करणारा मी किंवा यज्ञात अमुक हा भोगता असा त्याच्या बुद्धीला भेद नाही. जे इष्ट यज्ञ यजावे, ते हवी मंत्रादि आघवे. तो देख तसे अविनाश भावे, आत्मबुद्धी. जे अष्ट यज्ञ तो करतो त्यातील होमाचे द्रव्य, मंत्र इत्यादी तो आपल्या अंतरात्म्यामध्ये अक्षयभावाने पाहत असतो. नोनी ब्रह्मतेची कर्म, ऐसी बाधाले जया सम. तया कर्तव्य ते निष्कर्म्य, धनुर्धरा. म्हणून कर्म हे ब्रह्मच आहे अशी एकरूपता त्याला उत्तम प्रकारे समजलेली असते. त्याने कर्तव्य कर्म जरी केले तरी अर्जुना ते निष्कर्म्यच आहे. आता अविवेकु कुमारत्वा मुकणे, जया विरक्तीचे पाणी ग्रहण चाहणे. मग उपासनची ही आणिले योगाग्नीचे. आता ज्याचे अविवेकाचे बालपण गेले आहे, विवेकरूपी यौवन प्राप्त झाले आहे, ज्याने विरक्तीशी लग्न लावलेले आहे आणि ज्यांनी योगरूप अग्नीची उपासना स्वीकारलेली आहे. जे यजनशील अहर्निशी, जिहे अविद्या हविली मनेसी. गुरुवाक्य हुताशी हवन केले.
जे रात्रंदिवस यज्ञ करण्यात गुंतलेले आहेत, ज्यांनी गुरु वाक्यरूपी अग्नीमध्ये मनासह अविद्येची आहुती देऊन हवन केलेले आहे. तीही युगाग्नी की यजिजे, तो दैव यज्ञ जेने आत्मसुख कामीजे, पंडूक मरा. ते योगरूपी अग्नीचे ग्रहण केलेले अग्निहोत्री जो यज्ञ करतात त्यास दैव यज्ञ असे म्हणतात. अर्जुना, त्यात आत्मसुखाचीच इच्छा असते. देवास्तव देहाचे पाळन, ऐसा निश्चयो परिपूर्ण, जो चिंतिना देह भरण, तो महायोगी. आता दुसरा एक प्रकार आहे, जे ब्रह्मरूप अग्नीचे अग्निहोत्री आहेत ते यज्ञानेच यज्ञाची उपासना करतात. आता उधारी सांगे नानिक, जे ब्रह्माग्नी सान्निध्य तयांचे यज्ञ उपासीजे. आता दुसरा एक प्रकार आहे, जे ब्रह्मरूप अग्नीचे अग्निहोत्री आहेत ते यज्ञानेच यज्ञाची उपासना करतात. एक संयमाग्निहोत्री, ते युक्ती त्रयांच्या मंत्री, यजन करीती पवित्री, इंद्रिया द्रव्ये. ध्यान, धारणा आणि संयम हेच कोणी अग्निहोत्र ते करणारे कित्येक जण मूलबंधाधिक 3 बंधरूपी मंत्राद्वारा इंद्ररूपी पवित्र द्रव्यांनी यज्ञ करतात. एका वैराग्यद विविवळे, तव संयती विहार केले, तेथे अपारुत्त जाहले, इंद्रियानळ. वैराग्य स्वरूप सूर्य उगवल्यावर कोणी अंतकरण निग्रह रूप अग्निशी वास्तव्य विहार करवतात, तोच इंद्रिय स्वरूप अग्नी प्रज्वलित होतो. तीही विरक्तीची ज्वाळा घेतली, तव विकारांची इंधने पळीपली, तीत अशा धुमे सांडिली, 5ही गुणे. त्या इंद्रियरूपी अग्नीत वैराग्याची ज्वाला निघते, तेव्हा काम, क्रोध इत्यादी विकारांची लाकडे पेटू लागतात. मग अग्नी प्रदीप्त होतो. मग इंद्रियरूपी 5 कुंडातून आशारूप पुष्कळ दूर निघून जातो. एकी या परिपाथा, दोषो शाळीले सर्वथा, आणखी हृदयारणी मंथा, विवेको केला. अर्जुना, याप्रमाणे काहींनी आपले दोष धुवून टाकले, तर दुसऱ्या काहींनी हृदयरूपी अग्नीवर विचाररूप मंथा करतात. एकी या परिपाथा, दोषो शाळीले सर्वथा, आणखी हृदयारणी मंथा, विवेको केला. अर्जुना, याप्रमाणे काहींनी आपले दोष धुवून टाकले, तर दुसऱ्या काहींनी हृदयरूपी अग्नीवर विचाररूपी मंथा करतात. तो उपशमे निहाटिला, धैर्यवरी दाटिला, गुरुवाक्य काढिला बळकटपणे. तो मंथा शांतीने बळकट धरतात व वरून सात्विक धैर्याने बळकट धरून गुरु उपदेशरूपी दोरीने जोराने ओढतात. समरसे मथन केले, तीथ झडकरी का चाले, जे उज्जीवन चाहले ज्ञानाग्नीचे. याप्रमाणे समदृष्टीने मंथन केले म्हणजे त्याचा ताबडतोब उपयोग होतो. या कृतीने ज्ञानरूपी अग्नी हा प्रकट होतो. पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रमो, तो निवर्तने गेला द्रुमो, मग प्रकटला सूक्ष्मो उस्फुलिंगो. पहिल्यांदा रिद्धी सिद्धीचे आकर्षण हा धूर निघून जातो, मग ज्ञानाग्नीची बारकशी ठिणगी उत्पन्न होते. तया मनाचे मोकळे, तेची पेटवण घातले, जे यमनियमी हळू भारले, आईते होते. यमदमांनी आयते बाळवून हलके झालेले मन हेच त्या ज्ञानरूपी अग्नीला पेटवण घालते. तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा,
मग वासनांतराची या समिधा स्नेहेची नाना विधा जाळीलिया. मग त्यात नाना प्रकारच्या वासना रूपी समिधा ममता रूपी तुपासह जाळल्या की त्याच्या ज्वाळा प्रदीप्त होतात. तेथ सोहमंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्माच्या आहुती ती ज्ञानानळी प्रदीप्ती निथलिया. मग यज्ञ करता पुरुष म्हणजे दीक्षित मी ब्रह्मच आहे या मंत्राने त्या ज्ञानाग्नीत इंद्रिय कर्माच्या आहुती देतो. पाठी प्राणक्रियेचे श्रुवेनिशी पूर्णाहुती पडली हुताशी तीत अवभूत समरसी सहजे झाले. नंतर वृत्तीरूप प्राणक्रियेच्या श्रुवेने ज्ञानाग्नीमध्ये पूर्ण आहुती दिली म्हणजे ऐक्यबोध होऊन अवभूत स्नान त्याला सहजच. मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशीष तोची पुरोडाशु देख घेतला तेही. मग या संयमरूपी यज्ञात विषयाधिकांचे हवन करून शिल्लक राहिलेल्या आत्मबोधाचे सुख जो पुरोडाश याचे ते सेवन करतात. एक एशियाई यजने मुक्ततेचा हले त्रिभुवने या यज्ञक्रिया तरी आनानी परिप्राप्यते एक. अशा या यज्ञांनी आजपर्यंत या त्रिभुवनात कित्येक जण मुक्त होऊन गेले आहेत. या यज्ञक्रिया जरी वेगवेगळ्या आहेत तरी त्या सर्वांची फलप्राप्ती ही एकच आहे. एक द्रव्य यज्ञ मणिपती एक तपसामग्री आणि प्रजपती एक योगाया गुही आहाती जे सांगितले. त्यापैकी काहींना द्रव्य यज्ञ असे म्हणतात, काही यज्ञ तपोबलाने साधले जातात, कित्येक योग यज्ञ म्हणून सांगितले आहेत. एकी शब्दी शब्दू यजीचे तो वाग्यज्ञ म्हणीचे ज्ञानेने गमीचे तो ज्ञान यज्ञ. कित्येक यज्ञात वेदांच्या शब्दांचा उच्चार करून शब्दांनी शब्दांचे हवन करतात, त्यास वाग्यज्ञ असे म्हणतात. ज्ञानाने ज्ञानावयाची वस्तू जे ज्ञेय ब्रह्म जाणता येते त्यास ज्ञानयज्ञ असे म्हणतात. ते अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अति सांकडे परिचितेंद्रिया साची घडे योग्यता वशे. अर्जुना हे सर्व यज्ञ कठीण आहे कारण यांचे अनुष्ठान अत्यंत त्रासाचे आहे, परंतु ज्यांनी इंद्रिय जिंकली त्यालाच या यज्ञांची योग्यता प्राप्त झालेली आहे असे समजावे. मग ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले मनोनी आपण पातीही केले आत्महवन. ते त्या कामी चांगले प्रवीण असतात, योग समृद्धीने संपन्न असतात, म्हणून ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंतेचे हवन करतात. मग आपण अग्नीचे निमुखी प्राणद्रव्य देखी हवन केले एकी अभ्यास योगे. मग कोणी अभ्यासाने अपानरूप अग्नीच्या मुखात प्राणरूप द्रव्याचे हवन करतात. एक अपानु प्राणी अर्पिती एक दोही तेही निरुद्धती ते प्राणायामी मणिपती पंडू कुमरा. कित्येक हठयोगी अपानवायू प्राणवायूच्या ठिकाणी अर्पण करतात, दुसरे किती एक प्राण आणि अपान या दोन्हींचा निरोध करतात, त्यांना अर्जुना प्राणायामी असे म्हणतात. एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राणु संभ्रमे हवन करीती. कोणी साधक वज्रासन या मूल बंधापासून हठयोग करून क्रमाने अभ्यास करतात व प्राणवायुरूपी अग्नी त्वरेने प्राणांचे हवन करतात.
ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशील जी ही यज्ञ द्वारा मनोमळ शाळन केले. अशा प्रकारे हे सर्व यज्ञ कर्म मोक्षाचीच इच्छा करतात. त्यांनी यज्ञाच्या द्वारे मनातील सर्व मळ धुवून टाकलेले असतात. जया अविद्या जात जाणिता जी उरले निज स्वभावता जिथ अग्नी आणि होता पुरेची नाम. त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे जे सहज शिल्लक राहते तेथे अग्नी व यज्ञ करता हा भेद उरतच नाही. जेथ यजितयाचा काम पुरे यज्ञीचे विधान सरे मागुते जेथुनी ओसरे क्रियाजात. जेथे यज्ञकर्त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व यज्ञ क्रिया संपते व विविध क्रिया देखील काम संपल्याने मागे फिरतात आणि नाहीशा होतात. ज्ञान मिळाल्यावर मनुष्याचा सारा भ्रम हा नाहीसा होतो. या ओवीमध्ये श्रीकृष्ण अर्जुनांना सांगतात, जो मनुष्य श्रद्धा ठेवतो, संयम ठेवतो आणि ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो त्याला निश्चितच आत्मज्ञान प्राप्त होते. ज्ञान प्राप्त झाल्यावर मनातील सर्व शंका या नष्ट होतात. अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि मनुष्याला खरी शांती मिळते. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अज्ञानातून निर्माण झालेल्या शंकेला ज्ञानाच्या तलवारीने छेदते आणि धैर्याने आपल्या कर्तव्याच्या मार्गावरती उभा राहा. हा दिव्य संदेश केवळ अर्जुनासाठी नाही तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनासाठी आहे. चला या ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये आणूया. श्रीकृष्णार्पण मस्तु.